भारतीय जनता पार्टीतर्फे जातेगाव पंचायत समिती जनातून उभा आहे। माझी निशाणी कमळ आहे व सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे जे आमचे इच्छुक होते भारतीय जनता पार्टीचे टोटल सर्व इच्छुकांनी फॉर्म काढलेले आहे। आमचे ऐश्वर्याताई असन, आमचे अभिषेक गाडीकर असन, आमचे काशीनाथ शिंदे असन, मनोहर दुधई असन, त्याच्यानंतर सुभाष बोडखे, श्रीराम बोडखे आणि निवृत्ती तळटे, त्यानंतर निवृत्ती गाडेकर, प्रदीप गाडेकर, अरुण गाडेकर, काशीनाथ शिंदे असे भारतीय जनता पार्टीचे जेवढे इच्छुक होते, काही मित्र पक्षाचे होते, सर्वांनी फॉर्म काढून मला आणि माझ्या भारतीय जनता पार्टीला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व जातेगाव गावातर्फे सर्वांचे शतशः ऋणी आहे। मी त्यांना परत सर्व जनतेतर्फे आवाहन करतो की फॉर्म काढून परत आपली जबाबदारी वाढलेली आहे, त्यांनी परत ह्या सर्व प्रचाराचा नारळ आपल्या हातानं फोडावा व या विजयाचे शिल्पकार तेच राहतील। मी त्यांच्या सर्वांचे आभार मानून त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने पुढील सर्व कारभार आणि त्यांच्या आदेशाचं पालन करत सर्व कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्तपणे इथं न बोलवताही उत्स्फूर्तपणे इथं सहभाग नोंदवला। हीच यशाची पायरी आहे, कारण की उमेदवार टेस्ट करून पाहतो की न बोलता किती जण येतात, बोलवल्यावर किती जण येतात। तिथं एकालाही मी फोन न करता मी चाचणी केली होती आज की खरंच किती जण मनापासून तळमळ करतात। आदरणीय नाना हरिभाऊ बागडे नाना, हरिभाऊ आपले राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल बागडे नानाचे यांचे आशीर्वाद, त्याच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, तसेच आमच्या मतदारसंघाच्या अनुराधाताई चव्हाण, अतुलदादा चव्हाण, सुचितजी बोरसे तालुकाध्यक्ष, सुहासजी सिरसाट माजी तालुकाध्यक्ष, बाळासाहेब सोटम, नरेंद्र देशमुख, आप्पा पाटील, तांडू दामू राठोड, राहणार लोहगड नांद्रा, भारतीय जनता पार्टीचा माजी ओबीसी सेलचा तालुका अध्यक्ष। भारतीय जनता पार्टीचे काही लोकांचा असं गैरसमज आहे की नवीन उमेदवाराला बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते, असं काही लोकांचं गैरसमज आहे। पण आज खरोखरच एकनिष्ठ आणि जुने कार्यकर्ते त्यांना आज बागडे नाना व अनुराधाताई यांच्या आशीर्वादानं व भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ राहिलेले विनोदजी मानकापे पडतीच्या काळामध्ये यांनी खूप अशा मेहनतीनं पक्ष या तालुक्यात टिकून ठेवला आणि आज त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली। म्हणून जातेगाव गणातील सर्व कार्यकर्ते आणि जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आज उत्साह दिसून येत आहे। म्हणून विनोदजी मानकापे यांना भरभरून असं यश मिळणारच आहे आणि 100% ते विजय होणारच आहे। पार्टीचे पंचायत समितीचे आमचे अधिकृत उमेदवार विनोदांना मानकापे यांना खरं म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहे अगदी लहान मुलांनी सुद्धा त्या समस्या अण्णाला सांगाव्या आणि अण्णांनी त्या ऐकाव्यात अशा पद्धतीचं आमचं जे पंचायत समिती जातेगाव गावगानाचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम म्हणजे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। गेल्या 30 ते 40 वर्षापासून भाजपची सेवा करत आलेलं हे जे व्यक्तिमत्व आहे याला खऱ्या अर्थानं न्याय भेटला असं मला व्यक्त करावं वाटतं। म्हणजे माझा जो आनंद आहे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। त्यामुळं माझ्या भावना ज्या व्यक्त होतात तर आमचे जे अण्णा आहे ते प्रचंड बहुमताने विजय होतील आणि वरती लंकापे आप्पासाहेब काकडेजी तर जिल्हा परिषदेसाठी उभे तर कमळ हीच आमची निशाणी, कमळ हाच आमचा नेता आहे तर त्या नेत्याला जनतेनं जास्तीत जास्त प्रमाणात निवडून द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो। धन्यवाद।